नमस्कार. डिफायनाइट इंटिग्रेशनचं नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन 0 to π/2 cos x dx अपॉन 1 + sin x इंटू 2 + sin x. आता हे बघितलं तर लिनियर फंक्शन दिसतंय. डिनॉमिनेटर मध्ये दोन लिनियर फंक्शनचे ब्रॅकेट आहेत. सो हे एक्झाम्पल कुठल्या मेथडने आपण सॉल्व्ह करता येईल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स बाय फ्रॅक्शनने हे सॉल्व्ह करता येईल. पण इथे न्यूमरेटर कॉन्स्टंट लागतो इंटिग्रेशन बाय पार्ट्सला, आणि इथे बघितलं तर न्यूमरेटर मध्ये फंक्शन आहे प्लस डिनॉमिनेटर मध्ये जे फंक्शन आहे ते लिनियर फंक्शन आहे, बरोबर आहे, पण ते साइन कॉस वगैरे ह्या फॉर्मॅट मध्ये आहे. ते सिंपल एक्स किंवा टी ह्या व्हेरिएबल मध्ये आलं तर जास्त इझी होईल. प्लस न्यूमरेटर मधलं फंक्शन आहे ते चालणार नाही तिथे. ते फंक्शन जर व्हॅनिश झालं तर तिथे आपल्याला ते इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करता येईल. पण हे फंक्शन कसं काय व्हॅनिश करायचं, मग त्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागेल. मग सबस्टिट्यूशन अशा फंक्शनला करा ज्यामुळे न्यूमरेटर सगळा dt मध्ये कन्वर्ट होईल. सो ऑब्झर्व केलं तर साइन एक्सला जर टी म्हटलं तर कॉस एक्स dx सगळं dt म्हणून जाते. सो आपण साइन एक्सला सबस्टिट्यूशन करूया. हे लक्षात घ्या, जेव्हा सबस्टिट्यूशन करतो तेव्हा लिमिट्स चेंज होतात, ती चेंज करून घ्यायची, कारण लिमिट्स तीच ठेवलीत आणि सबस्टिट्यूशनचं व्हेरिएबल आता वेगळं आहे. तर लिमिट एक्सची सबस्टिट्यूशन टी आणि मग ती लिमिट्स तशी चालत नाही, कारण लिमिटच्या व्हॅल्यूज पण चेंज होतात. सो आपण सबस्टिट्यूशन करूया. साइन एक्स इज इक्वल टू टी. सिंपल सबस्टिट्यूशन आहे. दॅट इम्प्लाइज कॉस एक्स dx, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस इज इक्वल टू dt. म्हणजे सगळा न्यूमरेटरच dt मध्ये जाणार आहे, त्यामुळे आपला कॉन्स्टंट होईल न्यूमरेटर. आता लिमिट्स पण चेक करायला लागतील. ॲज एक्स हे व्हेरिएबल असताना लोअर लिमिट 0 असेल, मीन्स ॲज एक्स टेंडिंग टू 0. आता याच्यात आपण 0 व्हॅल्यू घालायची. दॅट इम्प्लाइज साइन 0 इज इक्वल टू टी. बट साइन 0 किती आहे? 0. सो दॅट इम्प्लाइज टी टेंड्स टू 0. सो ॲज एक्स टेंडिंग टू 0 आपल्याला मिळालं टी टेंड्स टू 0. सो लोअर लिमिट मिळालं 0. अगेन एक्स ॲज एक्स टेंडिंग टू π/2. upper limit is π/2. that implies sin π/2 is equal to t. पण sin π/2 किती आहे? sin 90 is 1. so that implies t tends to 1. so लिमिट्स काय झाली? 0 to 1 झाली, आणि sin x चे इथे t आणि cos x dx सगळं dt. सो इंटिग्रेशन रिराईट करूया. सो I is equal to इंटिग्रेशन 0 to 1 dt न्यूमरेटर मध्ये अपॉन डिनॉमिनेटर 1 + t इंटू 2 + t. आता हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये आपण हे करू शकतो. आता आपण जे फंक्शन आहे ते a आणि b या कॉन्स्टंट मध्ये घ्यायचंय. आता किती कॉन्स्टंट लागतील इथे? आता दोन्ही लिनियर फंक्शन्स आहेत, त्यामुळे दोनच कॉन्स्टंट लागणार आहेत, एक ह्या ब्रॅकेटसाठी एक ह्या ब्रॅकेटसाठी. सो कन्सिडर 1 अपॉन न्यूमरेटर मध्ये काही कॉन्स्टंट नाहीच आहे, नुसतं 1 अपॉन 1 + t इंटू 2 + t. कसे घेतो? किती ब्रॅकेट आहेत त्याप्रमाणे कॉन्स्टंट. जर क्वाड्रॅटिक असेल तर अजून एक कॉन्स्टंट एक्स्ट्रा लागतो. दोन्ही लिनियर असेल. सो a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट 1 + t प्लस b अपॉन सेकंड ब्रॅकेट 2 + t. आता ही मेथड माहिती आहे आपल्याला. त्याच्यात काय करतो आपण? हे क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करायचं, त्यावरून a आणि b च्या व्हॅल्यूज काढायच्या, मग त्या पुन्हा या इक्वेशन मध्ये आणून ठेवायच्या. सो इक्वेशन 1 असं आपण म्हणूया, या इक्वेशन मध्ये प्लेस करायच्या, आणि मग याचं इंटिग्रेशन मीन्स याचं इंटिग्रेशन, म्हणजे ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये येते, ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये येते. सो दॅट इम्प्लाइज 1 इज इक्वल टू डिनॉमिनेटर का लिहित नाही, कारण ह्याने ह्याला मल्टिप्लाय करणार, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करणार. सो डिनॉमिनेटरला ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन लेफ्ट आणि राईट साईडला सेम असल्यामुळे कॅन्सल झालं. हे तर माहिती आहे तुम्हाला, इनडिफायनाइट मध्ये आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. सो a इंटू 2 + t प्लस b इंटू 1 + t. आता हे कम्पेअर वगैरे करून a b च्या व्हॅल्यूज काढूया. So that implies 1 is equal to 2a plus 8t plus b plus bt. आता लेफ्ट साइडला फक्त कॉन्स्टंट आहे, टी च्या व्हॅल्यूज नाही आहेत, त्यामुळे टी च्या व्हॅल्यूज आहेत त्या 0 ला कम्पेअर करणार आहोत. आता टी सगळ्या एकत्र ॲक्युमुलेट करायच्या आणि कॉन्स्टंट एका ठिकाणी घ्यायचं. So that implies 1 is equal to 2a plus b constant. So 2a plus b हे कॉन्स्टंट टर्म झाल्या, प्लस टी च्या टर्म a आणि हे. सो a plus b इंटू टी.
आता कंपेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साइड्स कंपेअर केले की कॉन्स्टंट आणि टी च्या व्हॅल्यू टी ला कंपेअर करायचे. कॉन्स्टंट काय लेफ्ट साइडला 1, सो कंपेअरिंग बोथ साइड वी विल गेट 1 इज इक्वल टू 2a प्लस बी अँड टी च्या कोणत्या टर्म्स आहेत लेफ्ट साइडला, कोणीच काहीच नाही म्हणजे 0 आहे कोएफिशियंट. सो 0 इज इक्वल टू a प्लस बी. आता ह्या दोन इक्वेशन वरून आपल्याला ए बी च्या व्हॅल्यूज काढायचे. त्यातलं हे इक्वेशन सिंपल आहे. ए इज इक्वल ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायची वेळच येणार नाही बिकॉज 0 इज इक्वल टू a प्लस बी, त्याच्यानं डायरेक्ट a और b ची व्हॅल्यू काढा आणि ती इथे प्लेस करा की दोन्हीच्या व्हॅल्यूज मिळतील. सो सपोज ह्याच्यावर आपण व्हॅल्यू काढू. a इज इक्वल टू इकडे दिलं b, तर a इज इक्वल टू मायनस b. So a is equal to minus b, put in this equation, that implies 1 is equal to 2 into a means minus b and this plus b. So minus 2b plus b. So 1 is equal to minus 2b plus b means किती आलं ते minus b. That implies b is equal to minus b ची व्हॅल्यू काढायची ना, तो b इज इक्वल टू -1 आला. एकदा b ची व्हॅल्यू मिळाली की a ची मिळेल. -1 प्लस 1 इज इक्वल टू 0 असतो. सो a ची व्हॅल्यू किती येईल त्या इक्वेशन मध्ये आपण प्लेस केलं की दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू प्लस. सो आपल्याला a ची +1 मिळाली, b ची -1 मिळाली. आता ह्या सगळ्या आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि मग त्याचं इंटिग्रेशन घेणार आणि मग लास्ट स्टेजला त्याच्या इंटिग्रेशनची लिमिट्स आपण प्लेस करणार आणि मग व्हॅल्यू काढणार. आता ती कुठली लिमिट्स घ्यायची वगैरे ते सांगते. So putting this value of a and b in equation 1, equation 1 becomes 1 upon 1 plus p into 2 plus p is equal to a आला 1 upon 1 plus p minus, कारण b ची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस b 1 upon 2 plus p. केअरफुली बघा, जिथे a घेतलाय आणि कुठला ब्रॅकेट आहे तोच याला इंटरचेंज करू नका किंवा कुठल्याही याला कुठल्याही व्हॅल्यू दिली नाही. ज्या a ला जो ब्रॅकेट घेतलाय तोच इथे व्यवस्थित प्लेस केलाय ना, चेक करा. सो ए बी च्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये घातल्या. तर आपण असं म्हणू शकतो की इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टी अँड आता लिमिट्स काय येणार आहेत, कारण डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये अजून एक केअरफुली करायचं आहे की एकदा तुम्ही सबस्टिट्यूशन केलीत की तुमची लिमिट्स चेंज होणार आहेत. सो फायनल आन्सर आहे ते टी मध्ये येऊ दे, यू मध्ये येऊ दे, एक्स मध्ये, वाय मध्ये, कुठल्याही व्हेरिएबल मध्ये येऊ दे, फायनल आन्सर हे तुमचा रिअल नंबर असणार आहे. म्हणजे फायनली तुम्हाला कुठली लिमिट्स तिथे सबस्टिट्यूट करायची हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही करत आलायत आणि प्रत्येक वेळेला किती वेळा सबस्टिट्यूशन केली असेल तेवढ्या वेळा ते लिमिट्स चेंज झालेली आहेत. सो तुम्ही फायनल जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची जी लिमिट्स आहेत ती तिथे सबस्टिट्यूट करायची. आधीची 0 to π/2 वगैरे जे काय असेल ते नाही. ते कधी जर तुम्ही ते पुन्हा एक्स मध्ये आणलं एक्सप्रेशन तर तुम्ही ही लिमिट्स यूज करायची. पण टी मध्येच आन्सर ठेवलं तरी हरकत नाही. इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण त्या व्हेरिएबल मध्ये आन्सर ठेवायचं नाही बिकॉज इंटिग्रेशन ऑफ एफ(x) इज इक्वल टू gx या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल म्हणून आपण ते एक्स मध्ये आणायचं. आता डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये एक्स मध्ये आणायची गरज नाही कारण फायनल आन्सर रिअल नंबर येणार आहे. सो रिअल नंबर मध्ये तुम्हाला लिमिट्स घालणं हे इम्पॉर्टंट आहे. सो लिमिट्स कुठली घालायची त्यावेळेला त्या इंटिग्रेशनची जी काही लिमिट्स असतील ती लिमिट्स घालायची. व्हेरिएबल कुठलेही असू दे त्या व्हेरिएबलची लिमिट्स इनपुट करायची आणि आन्सर काढायचं. सो आपण ते करू. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टी. आता या दोघांचे इंटिग्रेशन घ्यायचे. दॅट मीन्स हे सेपरेट झालं. इंटिग्रेशन हे सेपरेट करायचं त्यासाठी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज केले. 1/1 + t dt मायनस इंटिग्रेशन 1/2 + t dt. आता माहिती आहे हे जर लिनियर फंक्शन असेल तर डायरेक्ट लॉग म्हणून आन्सर लिहित आहे. क्वाड्रॅटिक फंक्शन असेल तर वेगळे फॉर्म्युलेज आहेतच आपल्याकडे. पण हे लिनियर फंक्शन आहे आणि लिमिट्स काय होणार आपण 0 to 1 लिमिट्स. कारण हे टी हे व्हेरिएबल आहे. आपण ऑलरेडी टी मध्ये कन्वर्ट केलं तेव्हा 0 to 1 अशी लिमिट्स आले. सो इथे 0 to 1 अशी लिमिट्स येणार. सो आधी याचा आन्सर करूया मग लिमिट्स करूया. याचा आन्सर काय येणार log 1 + t आणि त्याची लिमिट्स घेऊया 0 to 1 मायनस याचा आन्सर आहे log 2 + t आणि लिमिट्स लिहायची. लिमिट्स लिहायला विसरायचं नाही कारण ते फायनल आन्सर असणार आहे. काय काय आन्सर येतं बघूया. आता आपण ह्याच्या आधी अपर लिमिट मायनस लोअर लिमिट करूया. मायनस या ब्रॅकेटचं अपर लिमिट मायनस लोअर लिमिट आणि मग सगळं कॅल्क्युलेशन करूया काय सिम्प्लिफाय होतंय का वगैरे.
So which is equal to log of 1 plus 1 plus 1 minus log of this 1 plus 0 असं 1 plus 0 हे 0 लिमिट घातलं ना मायनस याची लिमिट्स घालूया आता लॉग ऑफ 2 प्लस टी च्या प्लेसला लिमिट घालायचं 2 plus 1 मायनस लॉग ऑफ 2 plus 0. आता आधी दोन्ही ब्रॅकेटचे आन्सर काय येतात आणि मग ब्रॅकेट ओपन करून आपण काही सिम्प्लिफाय होतंय का चेक करूया. सो दॅट इम्प्लाइज लॉग 2 minus log 1 log 2 minus log 1 minus log 2 नहीं log 3 है 2 plus 1 आला ना so log 3 minus log 2. आता हा ब्रॅकेट ओपन करूया आणि काही व्हॅल्यूज डायरेक्ट माहिती असतील तर डायरेक्ट व्हॅल्यूज लिहूया. यातली एकच व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे डायरेक्टली कोणती log 1 किती असतं 0 असतं log 1 चा आन्सर 0 त्यामुळे तेवढी एक व्हॅल्यू फक्त घालूया याची व्हॅल्यू 0 झाली सो दॅट इम्प्लाइज log 2 minus 0. आता ब्रॅकेट ओपन करूया minus log 3 आणि मायनस मायनस प्लस log 2. आता log 2 प्लस log 2 आहे त्यामुळे 2 log 2 कारण दोन्ही सेमच फंक्शन आहे त्यामुळे ॲडिशन पॉसिबल सो दॅट इम्प्लाइज 2 log 2 आणि हे मायनस log 3. आता लॉगची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की ते लॉग मायनस लॉग असेल तर लॉग ऑफ एक्स अपॉन वाय करता येतं पण त्याच्या आधी इथे कॉन्स्टंट असून चालत नाही. हा कॉन्स्टंट आपल्याला इथे पॉवर म्हणून घ्यायला लागेल कारण सिम्पल लॉग आणि लॉग असं ते असायला लागतं. इथे जर कुठे असेल कोएफिशियंट तो आपल्याला इथे आणून घ्यायला लागतो पॉवर सारखं. आता ती प्रॉपर्टी पण माहिती आहे लॉग ऑफ एक्स रेस टू एन म्हणजे एन लॉग एक्स सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ 2 आणि हा 2 इकडनं इथे येणार पॉवर म्हणून 2 रेस टू 2 मायनस लॉग 3 दॅट मीन्स लॉग 4 2 रेस टू 2 आता माहिती आहे आपल्याला लॉग 4 मायनस लॉग 3. आता ह्या स्टेजला ती प्रॉपर्टी यूज करता येईल काय रूल आहे लॉग एक्स मायनस लॉग वाय असेल तर लॉग ऑफ एक्स अपॉन वाय असं लिहिता येईल सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ एक्स अपॉन वाय मीन्स 4/3 आणि हे आपलं फायनल आन्सर असेल या इंटिग्रेशन. सो मग अशी म्हटलं तसं की कुठली लिमिट्स घालायची हे पण इम्पॉर्टंट आहे. तर एवढं लक्षात ठेवा एकदा तुम्ही कुठल्या तरी स्टेजला सबस्टिट्यूशन केली सबस्टिट्यूशन करतानाच आपण लिमिट पण चेंज करून घेतली सो ती लिमिट चेंज केली आणि फायनल आन्सर जेव्हा टी मध्ये आलं तेव्हा ह्या टी मध्ये जर फायनल आन्सर आलं असेल आणि हे टी इथे असेल तर या टीची जी लिमिट चेंज होऊन आलेली आहे तीच लिमिट इथे यूज करायची आणि सबस्टिट्यूट्स करायची. जर तुम्हाला असं वाटत असेल की एक्स मध्ये आन्सर आणायला हवं तर मग तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या टी जिथे टी आहे तिथे जे एक्स म्हणून जे काही तुम्ही घेतलं होतं ते आन्सर आणायचं साइन एक्स मग लिमिट चेंज होतील. लिमिट काय होणार मग 0 to π/2 असेल ते जे एक्सचं लिमिट असेल ती लिमिट कन्सिडर करायला लागतील. जर तुम्ही आन्सर आल्यानंतर टीचं एक्स मध्ये केलं तर करायला काही हरकत नाही पण एक्सचे उगाच वाढेल. जर टीचं एक्स मध्ये केलं तर एक्सची लिमिट घालायची हे विसरायचं नाही आणि टी मध्येच आन्सर ठेवलं तरी हरकत नाही कारण फायनल आन्सर तुमचा रिअल नंबरच येणार आहे त्यामुळे टी मध्ये ठेवलं तर टीची लिमिट यूज करा. एक्स मध्ये आन्सर कन्वर्ट केलं तर आठवणीने एक्सची लिमिट यूज करायची हे लक्षात ठेवा. सो आपलं हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स इथे सॉल्व्ह झालं.